खूप आनंदाची बातमी आहे. खरं म्हणजे 2-2.5 महिन्यापूर्वी मी याच्यावर वक्तव्य केलं होतं, की मराठी माणसाच्या हितासाठी या दोन भावांनी एकत्र यायला पाहिजे. या माझ्या वक्तव्यावर बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतलेला, मला पक्षातूनही त्रास सहन करावा लागला. पण मला वाटतं, की मी त्यावेळेस बरोबर होतो. आज काळाने ही गरज ओळखली आणि काळाने या दोघांना एकत्र आणलेलं आहे. दिवसेंदिवस भेटीगाठी वाढत चालल्या आहेत. नक्कीच आता दसरा मेळावा लवकर येतोय, जवळ आलेला पाहायला मिळतोय. दोन्ही ठाकरे बंधू या दसरा मेळाव्याला एकत्रित पाहायला मिळतील का? सतत भेटल्याने मनाच्या गाठी मजबूत होत असतात आणि मला वाटतं सतत भेट होणं फार गरजेचं आहे. त्याच्यातून बरेचसे प्रश्न सुटू शकतात. यांच्या भेटी सतत व्हाव्या ही ईश्वराजवळ मी प्रार्थना करेन, कारण महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय त्याच्यातून होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच लोकांना असं वाटतं की दसरा मेळाव्याला या दोन भावांनी एकत्र यावं, असं घडावं. घडेल का नाही हे मी सांगू शकत नाही, मी देवाजवळ प्रार्थनाच करू शकतो. कारण हे दोन भाऊ जे दसऱ्याला तिथे एकत्र आले, तर त्याच मैदानावर स्वर्गीय बाळासाहेबांची समाधी आहे. त्यांच्या आत्म्याला किती आनंद होईल. आणि त्याही पेक्षा जास्त लक्षावधी मराठी माणसाला खूप आनंद होईल की दोन भाऊ एकत्र आले. आज मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी कुठलंही व्यासपीठ महाराष्ट्रात नाहीये, म्हणून मला असं वाटतं दोन भावांनी एकत्र यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.